नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारतीय मच्छीमारांसंदर्भात श्रीलंकेनं मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करावा, सुषमा स्वराज यांचं आवाहन. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्राची मंजुरी घेऊन लवकरच काम सुरू करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या 2 वकिलांना अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी बार कौन्सिलकडून नोटीस जारी. शाळाबाह्य कामांचा बोजा कमी करावा या मागणीसाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांचं निधन. ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सायना नेहवालनं रचला इतिहास. आणि येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारांच्या पावसाची शक्यता. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या भारतीय मच्छीमारांचा प्रश्न हा मानवतावादी दृष्टिकोनातून हाताळावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान रणिल विक्रमसिंघे यांना केलं. भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं सुषमा स्वराज श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी विक्रमसिंघे यांची भेट घेतली. हा प्रश्न मच्छीमारांच्या उपजीविकेचा असून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत असं स्वराज म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 ते 14 मार्च दरम्यान श्रीलंका, सिशेल्स आणि मॉरिशस या 3 देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेला भेट देऊन श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मंगला समरवीरा यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधला व्यापार वृद्धिंगत होऊन जलवाहतुकीला चालना देण्यासाठी श्रीलंका आणि भारत उत्सुक असल्याचं समरवीरा यांनी सांगितलं. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेऊन या टप्प्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. त्यासोबतच मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या फेरबदलांबाबत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. वनाज ते रामवाडी हा पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा आहे. पुण्यातल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पुण्याची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग पाहता मेट्रो अतिशय गरजेचे असून पुण्याच्या वाहतुकीचं सर्वंकष नियोजन करताना मेट्रो हा महत्त्वाचा घटक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या सहकारी साखर उद्योगांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातल्या मांजरी इथल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 38व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. साखर उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. FRP प्रमाणे दर देण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. राज्याची गरज लक्षात घेऊन औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून देण्याबरोबरच रासायनिक खतांचे बंद पडलेले कारखाने नव्यानं सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असं केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं. अकोला इथं झालेल्या गवळी समाजाच्या मेळाव्याला ते आज उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बातमीदारांशी ते बोलत होते. कोळसा आणि नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रासायनिक खतांच्या कारखान्यांना प्राधान्य दिलं जाईल असं अहिर म्हणाले. केंद्र सरकारचा भूमी अधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा असून या विधेयकाबाबतची सर्व माहिती सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे असं मत अहिर यांनी यावेळी व्यक्त केलं. नवी दिल्लीत घडलेल्या 16 डिसेंबरच्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या 2 वकिलांना महिलांविरोधात कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी बार कौन्सिल ऑफ इंडियानं काल रात्री उशिरा कारणे दाखवा नोटीस बजावली. ML शर्मा आणि AP सिंग या वकिलांनी BBCवर प्रसारित झालेल्या वार्तापटात हे कथित वक्तव्य केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं बार कौन्सिलचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी सांगितलं. या वकिलांविरुद्ध सुकृतदर्शनी व्यावसायिक गैरवर्तणूक केल्याचं दिसून आल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं मिश्रा म्हणाले. या दोन्ही वकिलांनी कारणे दाखवा नोटीसीला दिलेल्या उत्तरानं बार कौन्सिलचं समाधान न झाल्यास या दोघांचा वकिली करण्याचा परवाना रद्द होऊ शकतो.
लातूर विभागात जानेवारी महिन्यापासून आजपर्यंत स्वाईन फ्लूमुळे 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर SP पाटील यांनी दिली। लातूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। लातूर विभागातल्या लातूर, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद या 4 जिल्ह्यांपैकी लातूरमध्ये 13 तर उस्मानाबादमध्ये 3 असे 16 रुग्ण दगावलेत। कालपासून लातूर जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असून जनजागृती केली जात असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। वेळीच तपासणी करून उपचार घेतले तर या रोगापासून बचाव होऊ शकतो असंही ते म्हणाले। काही रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। समाज कल्याण विभाग आणि महसूल विभाग यांच्यातल्या वादामुळे राज्यात सध्या जात पडताळणी प्रक्रिया बंद आहे। त्यामुळे जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त जात पडताळणीचे अर्ज प्रलंबित आहेत। यामुळे अनेक मागासवर्गीयांची पदोन्नती थांबली आहे। ही बाब कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या निदर्शनाला आणून दिल्याचं इंगळे यांनी पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झालेली नाही। या संदर्भातही सरकारनं लक्ष घालावं अशी मागणी इंगळे यांनी केली आहे। शाळाबाह्य कामांचा बोजा कमी करावा या मागणीसाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आज राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले। सांगलीत प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, मुख्यालयाच्या ठिकाणी शिक्षकांनी वास्तव्य करावं, ही अट रद्द करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। कोळसा खाणपट्ट्यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लिलाव प्रक्रियेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या 3 कोळसा खाणपट्ट्यांच्या लिलावामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत 12,591 कोटी रुपयांची घसघशीत भर पडली आहे। देशातल्या प्रतिष्ठित कंपन्यांनी लावलेल्या बोलींच्या चढाओढीत हिंडाल्को, जिंदाल पॉवर आणि इंद्रजित पॉवर या कंपन्यांनी बाजी मारली। इंद्रजित पॉवर कंपनीनं महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातला नेरड मालेगाव खाणपट्टा 679 कोटी रुपयांना खरेदी केला। उद्याही 3 कोळसा खाणपट्ट्यांचा लिलाव होणार आहे। निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण करून व्यापार उदीम अधिकाधिक सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली। भारतीय निर्यातदार उत्कृष्टता पुरस्कार 2015 या कार्यक्रमात त्या आज मुंबईत बोलत होत्या। निर्यातदार आणि उद्योजकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची योजना वाणिज्य मंत्रालयाच्या विचाराधीन असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र यासाठी निर्यातदारांनी पुढाकार घेऊन आपले प्रश्न सरकारसमोर मांडले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। राज्यात वस्त्रोद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासावर भर देण्यात येईल अशी माहिती उद्योग राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली। केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनाचं उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातल्या विविध कलाकृती पाहायला मिळणार आहेत। अर्थसंकल्प तयार करतेवेळी केवळ आर्थिक घटना किंवा योजनांचा विचार न करता त्यांच्याशी निगडीत विविध पैलूंचा अभ्यास केला तरच तो सर्वसमावेशक होतो असं मत ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास आणि अच्छे दिन आएंगे या संदेशातून हा अर्थ अभिप्रेत आहे असं ते म्हणाले। मेक इन इंडिया या संकल्पनेवर जळगाव इथं आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते आज बोलत होते। सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट आणि जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित केला होता। आर्थिक विकासामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं योगदान अपेक्षित असून त्याशिवाय अच्छे दिन येऊ शकत नाहीत असं टिळक म्हणाले। आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या वतीनं मुंबईत आज राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं। महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं। 2 सत्रात ही एकदिवसीय परिषद होते। पहिल्या सत्रात शासकीय योजनांविषयीची माहिती तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचे अनुभव उपस्थितांना अनुभवायला मिळाले। तर यशस्वी उद्योगिनी या दुसऱ्या सत्रात उद्योगाचं तंत्र आणि मंत्र याविषयी चर्चा होणार आहे। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आम्ही उद्योगिनी पुरस्काराचं वितरण होईल। स्त्री शक्तीला सलाम करण्यासाठी गेली कित्येक वर्ष आपण 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतोय।
महिलांनी विविध क्षेत्रात कशी प्रगती केली हे सांगतोय. मात्र महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आजही आहे तिथंच आहे. उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं याविषयी चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट अनिता बाफना आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अगदी या उद्याच्या महिला दिनाच्या निमित्तानं महिलांची सुरक्षितता या विषयावर आज आपण बोलणार आहोत. अगदी सुरुवातीला महिला आज कितपत सुरक्षित आहेत घराबाहेर आणि घरात सुद्धा? ज्यांनी आपली घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांनी खूप सुंदर वाक्य सांगितलेलं की या एखाद्या समाजाची जी प्रगती झाली आहे ती तुम्ही कशी मेजर करणार, कसं मोजमाप करणार. तर त्या समाजातल्या स्त्रियांचं किती प्रगती झाली आहे त्याच्यावर मोजमाप करणार. आणि ते आज जे दिसतंय चित्र, रोज आपण जे घटना वाचतोय त्यातून असं दिसतंय की रोज हा अत्याचार वाढत चाललाय आणि ती घरात सुरक्षित नाही, बाहेरही नाही आहे असं दिसायला लागलंय. अनेक घटना त्यामागचं कारण आहे की अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही कायद्याची. ते कायदे पुरेसे नाहीत असं म्हणता येईल? कायदे पुरेसे नाही असं नाही म्हणता येईल. कायदे खूप सुंदर आहेत आणि त्यामध्ये बदलही चांगला घडलाय. पण त्या बदलचा जो कार्यान्वित होतो 2013 मध्ये क्रिमिनल लॉ मध्ये अमेंडमेंट झाल्या, त्यातलं एक खूप सुंदर की जो आपण रोज आपल्या बोंबाबोंब ऐकतो की आपण हे जे एखादी केस चालू झाली, ती एखादा बलात्काराची घटना नोंदवली, त्याचा आपण लवकर निवाडा लागणार नाही. पण तसं नसतं. ऍक्च्युली तुम्ही जो कायदा आहे त्याचा अभ्यास तो लोकांपर्यंत पोहोचलेला नाहीये, त्याची माहिती नाहीये. रेप केस संदर्भात असं म्हटलं जातं की 2 महिन्यामध्ये चार्जशीट दाखल झाल्यावर त्याचा निकाल लागला पाहिजे, असं कायद्यात शॅल शब्द वापरला गेलाय. पण ह्याची माहिती कुठेही नाहीये आणि त्यामुळे कुठलं तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाही माहिती नाहीये आणि जो तक्रार नोंदवतोय त्या ऑफिसरलाही माहिती नाही. त्यामुळे ही माहिती पुढे जात नाही. अजून त्यात एक खूप सुंदर बदल झालाय. तो असं सांगता येईल की पूर्वी जी सज्ञान मुलगी होती ती 18 वर्ष, आजही तीच वयोमर्यादा आहे. पण 16 वर्षाखालील मुलीचं जर कन्सेंट तिला मान्य नव्हतं, मान्यता नसेल, पण 16च्या वर्षा पुढची जी मुलगी असेल 16 ते 18, पूर्वी असं होतं की तिचा जर प्रेम संबंध असेल तर बलात्कार ची नोंद होत नसेल. पण आज 16 ते 18 वर्ष त्या मुलीचा जरी कन्सेंट असेल, 18 वर्षाच्या खाली प्रत्येक मुलीवर तिचं संमती असेल तरी ती बलात्काराची घटना नोंदवली जाईल. पण या संदर्भातली माहिती म्हणजे कायदे इनफॅक्ट पुढे गेले, त्यामध्ये चांगली प्रगती झाली, पण त्याची माहिती पोचलेली नाहीये. महिलांच्या सुरक्षे संदर्भातलं आपण आपल्या भारतीय कायद्यांबद्दल बोलतोय. जगातल्या कायद्यांच्या तुलनेमध्ये भारतीय कायदे कसे आहेत? जगातल्या कायद्यांची आणि आपल्या कायद्यांची तुलना होऊ शकत नाही. त्याचं मागचं मुख्य कारण की आपला जो देश आहे तो मल्टी कल्चर्ड आहे. इथे प्रत्येक 10 किलोमीटर आपली भाषा बदलते, त्यांचे पर्सनल लॉज बदलतात. आपण हिंदू, मुस्लिम, प्रत्येक जाती, पारसी, हे आजही आपण पर्सनल लॉने गव्हर्न आहोत. प्रत्येकाचे लग्नाचे, प्रॉपर्टीचे विषय हे प्रत्येकाचे त्यांचे आपसातले त्यांचे कायदे आहेत. त्या कायद्याला बगल देऊन आपल्याला पुढे जाता येत नाही. मग इथे जेवढे कायदे आहे तेवढं सांभाळून खूप छान कायदे आहेत, म्हणून त्या जगाचे कायद्याने आपली तुलना होऊ शकत नाही. आपण खूप सांभाळून घेतलंय इतक्या लोकांना एकत्र नांदवून. आणि जर आपल्याला पुढे जायचं असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोडच लागू करावा लागेल. संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढलं, तसं असंघटित क्षेत्रातही अनेक महिला खूप मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. त्यांच्या जर सुरक्षेचा आपण विचार केला तर कायद्याच्या दृष्टिकोनातून काय सुविधा आहेत त्यांना? खूप सुंदर एक कायदा आहे. पूर्वी विशाखा गाईडलाईन्स होत्या, सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्या की सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस. आता काही प्रकरणं ती पुढे आली, त्यात सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेसचा कायदा झालेला आहे. आणि प्रत्येक कंपनी ज्याच्या 20 पेक्षा अधिक व्यक्ती कामाला आहे तिथे एक वर्किंग कमिटी पाहिजे, त्यावर एक लेडीज असणारच. त्या बाईला सोय आहे की तिने डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. तिला वाटत असेल की मी जिथे काम करते त्याची तक्रार डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली तर त्यामुळे कदाचित माझी नोकरी जाऊ शकते. ती त्या कमिटीला आपली तक्रार नोंदवू शकते. आणि ही कमिटी स्थापन करणं हे कायद्याने बंधनकारक आहे. ती कुठलीही कंपनी असो, असंघटित किंवा संघटित, किंवा गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट. ही जी माहिती आहे सेक्शुअल हॅरेसमेंट वर्कप्लेस, हा कायदा इतका सुंदर आहे की संघटित असंघटित प्रत्येक जी बाई बाहेर काम करते त्या सगळ्या कंपन्यांना हा लागू होतो कायदा. थोडासा मी आता थोडासा नकारात्मक प्रश्न तुम्हाला विचारतोय की महिलांविषयी जे कायदे आता नव्यानं येऊ घातलेत किंवा इम्प्लिमेंट झालेले आहेत, त्या कायद्यांचा गैरवापर करून पुरुषांना एक थोडंसं अडचणीत आणणारे कायदे किंवा ब्लॅकमेलिंग असा एक सार्वत्रिक तक्रारीचा सूर आहे. एक वकील म्हणून, एक महिला म्हणून तुम्ही कसं पाहता या तक्रारीकडे? नाही,
आरोपी होतो आणि त्यामध्ये किती तथ्य आहे. एका हायकोर्ट जजने खूप सुंदर सांगितलेलं की एखाद्या महिलेने खोटी तक्रार केली आणि त्यामुळे त्या पुरुषाने आत्महत्या केली असं मला एक तरी केस दाखवा, असं कोर्टात ते एक संवाद झालेला. आणि दुरुपयोग म्हणाल तर फक्त ह्या कायद्याचा होत नाही, तो पोटाचा झाला, ताडाचा झाला आणि प्रत्येक कायद्याचा होतो. आणि एखाद्या वेळेस दुरुपयोग झाला आणि ती तक्रार खोटी ठरली तर पुढे त्या महिलेला शिक्षा आहेच ना. एक जाहिरा प्रकरण होतं गुजरातचं, त्याच्यामध्ये तिच्यावर परजुरीची पुढे केस झालीच ना. तर ह्याचा अर्थ की ती महिला असो किंवा पुरुष असो, जर तक्रार तुम्ही खोटी नोंदवली तर कुठे ना कुठे तुम्हाला शिक्षा आहे कायद्यात. त्यामुळे दुरुपयोग, ह्या शब्दाचा दुरुपयोग होणं फक्त महिलांच्या कायद्याचं, ह्यात काही तथ्य नाहीये. महिला अत्याचाराच्या घटना आता घडतायत, मीडिया असल्यामुळे सातत्यानं त्या समोरही येत आहेत. अशा वेळेला समाजानं काय भूमिका राबवायला हवी? कारण आता नुकतंच निर्भया डॉक्युमेंटरी हा विषय आपल्या समोर आहे. समाजाने निर्भयाचं उदाहरण द्यायचं तर निर्भयाच्या वेळी पूर्ण समाज किंवा पूर्ण आपला देशच तो पूर्ण रस्त्यावर उतरला आणि त्याने एक आंदोलनाचं स्वरूप धारण केलं. आणि त्या आंदोलनाने काय भाग पाडलं? कुठला वकील नाही, कुठला नेता नाही, कुठला पक्ष नाही, पण त्याने पूर्ण कायदा बदलायला लावला. पूर्वी बलात्काराला फाशी द्यायची किंवा त्याच्यामध्ये ऍसिड टाकला म्हणून त्याच्यासाठी वेगळी शिक्षा वगैरे नव्हती. आज निर्भया प्रकरणामुळे आज त्या मुलीला खरोखर आपण सगळ्यांनी धन्यवाद दिले पाहिजे की तिच्या एका बलिदानाने कायद्यामध्ये इतका बदल झाला क्रिमिनल लॉमध्ये की तिने कितीतरी मुलींसाठी खूप चांगली कायद्याची सोय झाली आहे आणि खूप चांगला बदल घडलाय. तर हा समाज काय करू शकतो हे आपण निर्भया प्रकरणात बघितलं. आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या जे चीफ जस्टिस होते त्यांनी इतकंही सांगितलं की मलाही वाईट वाटतंय की ते आंदोलनकार्यांमधला मला एक व्हायला आवडेल. म्हणजे हा समाज काय करू शकतो हे निर्भया प्रकरणात बघितलं. तर तुमच्या आजूबाजूला जेव्हा एखादी घटना घडते त्या मुलीच्या पाठी फक्त ठामपणे उभे राहा, तिची तक्रार खरी असेल तर. तुम्हाला फार काही करायची आवश्यकता नाहीये. उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण बोलतो, जाता आता मला अगदी थोडक्यात एका प्रश्नाचं उत्तर द्या की महिलांनी सुरक्षितते संदर्भात स्वतःहून काय काळजी घ्यावी? सुरक्षित संदर्भात काय काळजी घ्यावी यापेक्षा जास्त मी सांगेन की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना त्याचा तुम्ही उपयोग करा. तुम्ही रोजचं वर्तमानपत्र वाचलं ना तरी तुम्हाला कायद्याची माहिती ती एखाद्या वकिलापेक्षा जास्त होईल. नॉलेज इज पॉवर. तुम्हाला जितकं ज्ञान मिळेल ते घ्या. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हल्लीच 1-2 प्रकरण झाले मुंबई आणि ठाण्यामध्ये की रिक्षावाल्याने बलात्कार केला, तर जी मुलगी ट्रॅव्हल करते, जी महिला ट्रॅव्हल करते, तिच्या हातात मोबाईल असतो. साधा बसण्यापूर्वी हे खूप छोटी गोष्ट आहे, दादा मी तुमचा ह्याचा नंबर मी SMS करते आणि तो फोटो काढला. तर ह्या एका घटनेने पण त्याला त्या रिक्षावाल्याला जरब बसेल की नाही बसेल ती पुढची गोष्ट आहे, पण कुठे ना कुठे त्याची ही मुलगी जाणीव आहे. आणि आपण जेव्हा बाहेर फिरतो तर अनेक वेळा आपण अनावधाने अशा गोष्टी बोलतो की मला माहिती नाही कुठल्या एरियामध्ये मी जाते किंवा मला कुठे जायचंय. आपण कोणालाही ही माहिती पुरवता कामा नये. आपण स्वतःची काळजी, आपण सावधान राहिलं पाहिजे. धन्यवाद या मुलाखतीबद्दल आणि त्याची, आणि उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा सुद्धा मी देतो. सह्याद्री. धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. राज्य सरकारचा महिला आरोग्य पंधरवडा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज नागपुरात सिकल सेल महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला नागपूरच्या आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर संजय जयस्वाल उपस्थित होते. सिकल सेलच्या संदर्भात जनजागृती आवश्यक असल्याचं सांगत 2 सिकल सेल व्यक्तींचं लग्न होऊ नये असं जयस्वाल याप्रसंगी म्हणाले. खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती. सौर ऊर्जेच्या प्रकाशानं विकास वाटेवर आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या गावाची ही यशोगाथा. गडचिरोली जिल्ह्यातलं हे गरंजी गाव. स्वातंत्र्याची 67 वर्ष उलटून गेली तरी स्वयंपाकासाठी सरपणाखेरीज इतरही कुठलं साधन वापरलं जातं याची सुतराम कल्पनाही इथल्या गावकऱ्यांना नव्हती. आदिवासी बहुल या भागात स्वयंपाकासाठी गॅसऐवजी चुलीचा वापर होत असे. पण या परिसरातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुख्याध्यापक विजय कारखेल यांनी गावकऱ्यांना गॅसचं महत्त्व पटवून दिलं. इतकंच नव्हे तर वन विभागाकडे पाठपुरावा करून आपल्या पगारातला 25% हिस्सा गावकऱ्यांच्या कल्याणासाठी विजय कारखेल यांनी खर्ची केला आणि या आदिवासी मंडळींना गॅस उपलब्ध होत कारखेल यांचा खऱ्या अर्थानं विजय झाला. कारखेल यांना या कार्यात या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांची उत्तम साथ मिळाली.
आदिवासी बांधवांना एखादी योजनेपर्यंत घेऊन जाणं ही खूप अवघड गोष्ट आहे, परंतु तरी सुद्धा मी सर्वांना गॅसचं महत्त्व पटवून देऊन सर्वांना एकत्रित केलं आणि आज यशस्वीरित्या या ठिकाणी स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतर घोटचे वन परिक्षेत्राधिकारी माननीय किरण पाटील साहेब आणि मुलचेराचे तहसीलदार के.डी. मेश्राम साहेब आणि शमशेर पठाण साहेब यांच्या मदतीनं या गावाची धुराच्या कोंढऱ्यामधून मुक्तता करण्यात मला यश आलं. पहिले स्वयंपाक करायला खूप त्रास होत होते, पण आता गॅस मिळाल्यापासून लवकर लवकर स्वयंपाक होत आहे आणि आमचे शेतात वगैरे जायला अडचण होत नाही. एकीच्या बळाची साथ या गावकऱ्यांच्या पाठीशी राहो आणि या गावात विकासाची गंगा अविरत वाहत राहो हीच अपेक्षा. सांगली इथं आज संभाजी ब्रिगेडच्या 8व्या राज्य अधिवेशनाला सुरुवात झाली. आमदार जगन्नाथ शिंदे, महापौर विवेक कांबळे, मराठा सेवा संघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाचं आज उद्घाटन झालं. मराठा समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यावर लक्ष केंद्रित केलं तरच मराठा समाजाची वेगानं प्रगती होऊ शकेल असं मत जगन्नाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. राज्यात येऊन इतर प्रांतीयांनी स्वतःची व्यावसायिक प्रगती केली, पण इथला मराठा समाज मात्र परंपरागत शेतीला चिकटून बसला. ही स्थिती काळानुसार बदलली गेली पाहिजे असंही ते म्हणाले. आज संत तुकाराम महाराज बीज दिन. त्यानिमित्त धुळे इथं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दुर्गा माता मंदिर परिसरातून निघालेल्या या पालखी सोहळ्यात खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शरद पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. संत तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धेविरोधात प्रबोधन केलं. त्या प्रबोधनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. मुंबईतही तुकाराम महाराज बीज दिनाचं औचित्य साधून लोखंडी जथ्था मराठा कामगार संघाच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांचं आज वार्धक्यानं निधन झालं. त्या 86 वर्षांच्या होत्या. माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांच्या विद्याताई या पत्नी तर अभिनेत्री दिवंगत स्मिता पाटील यांच्या आई असलेल्या विद्याताईंनी स्त्री बालशक्ती ट्रस्टच्या माध्यमातून महिला आणि बालकांसाठी विशेष कार्य केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकारनं त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन गौरवलं होतं. पुरोगामी विचारांची कास धरून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विद्याताईंच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी धुळ्यात शिरपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि मुंबईचे माजी नगरसेवक किसन मेहता यांचं आज वयाच्या 90व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. राज्यात सेंद्रिय शेतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रकृती ही संस्था त्यांनी स्थापन केली. देहदान आणि अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठीही त्यांनी काम केलं. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी मेहता यांनी इंडियन नॅशनल एक्झिबिशन या नावानं देशभर प्रदर्शनही भरवलं. या पहिल्या प्रदर्शनाचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं होतं. दूरदर्शन आणि आळंदी इथल्या MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग यांनी आयोजित केलेल्या 14व्या ABU राष्ट्रीय रोबोमिंटन स्पर्धेत अहमदाबाद इथल्या निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं विजेतेपद पटकावलं. इंडोनेशिया इथं ऑगस्ट 2015 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन 2015 मध्ये हा संघ भारताचं प्रतिनिधित्व करेल. 5 ते 7 मार्च या कालावधीत झालेल्या रोबोकॉन स्पर्धेचा आज पुण्यात बालेवाडी इथं समारोप झाला. यावेळी मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, माइल्स MITचे संस्थापक विश्वनाथ कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बर्मिंगहॅम इथं चालू असलेल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं आज अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सायना पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. सायनानं महिला एकेरी गटातल्या उपांत्य सामन्यात चीनच्या सुन यूचा 21-13, 21-13 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आणि आता बातमी क्रिकेटची. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटात ऑकलंड इथं झालेल्या रंगतदार सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेवर 29 धावांनी मात केली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं सामना 47 षटकांचा करण्यात आला. पाकिस्तानचा डाव 222 धावात आटोपला. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार आफ्रिकेसमोर विजयासाठी 232 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवातही अडखळतच झाली. 38 धावा करणारा हाशिम अमला आणि 27 धावा करणारा ड्युप्लेसिस वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली.
एबी डिव्हिलियर्सनं 77 धावांची खेळी करत एक बाजू लावून धरली, मात्र इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यानं आफ्रिकेचा डाव 33 षटकांनी 2 चेंडूत 203 धावातच आटोपला. होबार्ट इथं झालेल्या ब गटातल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडनं आज झिम्बाब्वेचा 5 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत आयर्लंडनं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 332 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेची चांगली फलंदाजी करून विजयाच्या दिशेनं घोडदौड चालू होती. मात्र अखेरच्या षटकात विजयासाठी केवळ 7 धावांची गरज असताना आयर्लंडच्या अलेक्सनं झिम्बाब्वेचे 2 गडी टिपून झिम्बाब्वेचा हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. आणि आता हवामान वृत्त. जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे गेल्या 5 दिवसांपासून बंद असलेला जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज अंशतः खुला करण्यात आला. राज्यात येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. येत्या 36 तासात राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 17, नागपूर 34 आणि 15, पुणे 33 आणि 13, औरंगाबाद 33 आणि 16, नाशिक 33 आणि 12, कोल्हापूर 34 आणि 20, रत्नागिरी 34 आणि 18, सोलापूर 36 आणि 18 आणि अमरावती 31 आणि 18 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारतीय मच्छीमारांसंदर्भात श्रीलंकेनं मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करावा, सुषमा स्वराज यांचं आवाहन. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्राची मंजुरी घेऊन लवकरच काम सुरू करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या 2 वकिलांना अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी बार कौन्सिलकडून नोटीस जारी. शाळाबाह्य कामांचा बोजा कमी करावा या मागणीसाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचे राज्यभर विविध ठिकाणी मोर्चे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांचं निधन. ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सायना नेहवालनं रचला इतिहास. आणि येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गारांच्या पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.